नमस्कार. आज मी तुम्हा सर्वांना आई काळूबाईचे 11 मंगळवारचे व्रत याची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगून देत आहे. हे व्रत अत्यंत फलदायी असे आहे, त्यामुळे प्रत्येकाने हे व्रत अगदी मनापासून नित्य नेमाने करावे अशी सर्वांना विनंती. या व्रतासाठी लागणारी सामग्री अशा पद्धतीने: खाऊची पाने, फुले, लिंबू आणि जे विड्याचे सामान असते ते, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी. आणि यामध्ये जर तुम्हाला अजून काही वाढवायचे असेल तर तुम्ही या वस्तू 7 प्रमाणामध्ये पण घेऊ शकता. आता मी या घेतलेल्या वस्तू या 5 आहेत आणि प्रत्येक पूजेच्या वेळेस या वस्तू याच वापरायच्या. यातील फक्त फळं, लिंबाची फळं, फुले आणि खाऊची पाने हेच बदलतील. त्याचबरोबर अक्षत, एक पाण्याने भरलेला कलश आणि एक नारळाचे फळ. यासाठी अगोदर एक पाट मांडून घ्या. त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून घ्या. आई काळेश्वरीचा फोटो असेल तर फोटो मांडून घ्या. जर आई काळेश्वरीचा फोटो नसेल तर आई महाकाली ही सुद्धा त्याच माझ्या आई काळूबाईचा रुद्र अवतार आहे. त्यामुळे आई महाकालीचा जरी फोटो असेल तरी तो फोटो ठेवला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर प्रथम जे वस्त्र अंथरलेलं आहे त्याच्यावरती चारही बाजूला हळदी आणि कुंकवाने नमन करून घ्यावे. मध्यभागी देखील हळदी आणि कुंकवाने नमन करून घ्या. आईला मनापासून प्रार्थना करावी की आई, मी हे व्रत अत्यंत साधेपणाने आणि भक्तिभावाने करत आहे. यामध्ये जर माझी काही चूकभूल होत असेल किंवा काही कमी पडलं तर त्यामध्ये मला तू क्षमा करून घे आणि माझ्या हाताने हे व्रत सफल करून घे अशी आईजवळ इच्छा व्यक्त करावी. आता जे हे तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळामध्ये चिमूटभर हळदी आणि कुंकू टाकून त्याचे अक्षत बनवून घ्या. या तांदळाने या पाटाच्या मध्यभागी स्वस्तिक काढून घ्या. त्या स्वस्तिकच्या मध्यभागी हळदी कुंकू सोडून घ्या. आता हा पाण्याने भरलेला कलश त्या स्वस्तिकच्या मध्यभागी ठेवा. याला हळदी कुंकाने 5 रेषा ओढून घ्या. आता यामध्ये 1 रुपयाचे नाणे, एक सुपारी आणि एक फूल, खाऊची 5 पाने, यामध्ये अशा पद्धतीने लावून घ्या. आता या कलशाला सौभाग्याचा साज तुम्ही घालू शकता. आता ही विड्याची पाने अशा पद्धतीने मांडून घ्या. ही विड्याची पाने एकूण 11 हवी आहे आणि कलशाला लागणारे 5 अशा प्रकारे 16 पानं एका वेळेस पूजेला लागत असतात. खालच्या बाजूला 7 आणि वरती 4 अशा प्रमाणे याची मांडणी करायची आहे. आता यामध्ये आपण भरलेले अक्षत थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे. यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचे आहे. प्रथम यातील जे सुपारी आहेत ते सुपारी मांडून घ्यायची आहे. ती शेवटचे 2 लिंबू करायचे. अशा पद्धतीने आपण हे 5ही विडे मांडून घेतलेले आहेत.
आणि त्यावरती एक एक हे लिंबाचे फळ मांडून घेतलेले आहे. आता या लिंबाच्या फळावरती हळदी कुंकू वाहून द्यायचं. यामध्ये तुम्ही अजून एक एक रुपयाची नाणी आणि बांगडी यांचा सुद्धा समावेश करू शकता. आईची कवड्यांच्या माळामधल्या कवड्या जर त्या असतील तर तुम्ही त्याचाही समावेश करू शकता. आता आपण फुलांची सजावट करून घेऊया. आता आपण ही अशा पद्धतीने आईची ओटी भरूया. यामध्ये खण किंवा पीस, तांदूळ आणि 5 विड्याचे 5 सामान, त्यामध्ये बांगड्या, आरसा, कंगवा, हळदी कुंकू हे सर्व असले पाहिजे. एक नारळ. आता या सर्वांना हळदी कुंकू लावून घ्या. आता आईला हळदी कुंकू लावून घ्या. ओटी आई समोर ठेवून द्या. एक फळ, कोणतेही फळ ओटीमध्ये ठेवून द्या. थोडीशी रांगोळी काढून घ्या. स्टॉप कर. आता ही आपली रांगोळी काढून झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या आईच्या पूजेची ही सर्व मांडणी आहे. तुम्ही जेव्हा ही पूजा करण्यासाठी बसाल त्यावेळेस अगोदर घरातील देवघरासमोर हातामध्ये पाणी घेऊन संकल्प घ्या. जे काही तुम्ही कोणत्या कारणासाठी हे व्रत करणार आहे हे आईला सांगून द्या आणि ते पाणी जमिनीवरती सोडा आणि त्यानंतर संकल्प घेऊन ही पूजा करण्यासाठी सुरुवात करा. खरंच अगदी मनापासून करा हे. अशा प्रकारे पूजेची मांडणी झाल्यानंतर आई काळूबाईची आरती कुटुंबातील सर्वांनी मिळून मनोभावे भक्तीने आईची आरती करा. त्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्या आणि जेवणासाठी जे काही नैवेद्य बनवलेला असेल त्या नैवेद्याचे ताट जे स्वतः खाणार आहे ते ताट आई काळूबाई जवळ 10 मिनिटं ठेवावं. त्याला पाणी ओवाळावं आणि 10 मिनिटं झाल्यानंतर तेच ताट स्वतः ज्याचा उपवास आहे त्यांनी ते ताट खाण्यासाठी घ्यावं. घेतल्यानंतर त्यामधील कुठलेही एकही पदार्थ वाया जाता कामा नये. अशा पद्धतीने आईसाठी नैवेद्यामध्ये कोणताही गोडाचा पदार्थ केला तरीही चालेल. त्यामध्ये मेथीची भाजी असेल तर उत्तम होईल. आई काळूबाईला मेथीची भाजी फार पसंत आहे. आता तुम्ही सर्वांनी पूजेची मांडणी कशा प्रकारे केली आहे हे एकदा लक्षपूर्वक पाहून घ्या. आता ही झाली व्रताची मांडणी. पूजा कशी करायची, उपवास कसा धरायचा, संकल्प कसा करायचा हे सर्व मी तुम्हाला सांगितलं. पण आता पुढचं, जसं की घरामधील स्त्रियांना जर अडचण असेल तर त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये काय करायचं. तर हे बघा, ज्या व्यक्तीने किंवा ज्या स्त्रीने उपवास धरलेला आहे जर त्या स्त्रीला मंगळवारच्या दिवशी घरामध्ये अडचण असल्यास, त्या स्त्रीला जर अडचण असेल तर त्यावेळेस त्या स्त्रीने फक्त मंगळवारचा उपवास धरावा, पूजा मांडू नये आणि तो मंगळवार ग्राह्य धरला जाऊ नये. त्याच प्रकारे जर घरामध्ये कोणाला सुतक असेल त्यावेळेसही पूजेची मांडणी करू नये. त्यावेळेस फक्त उपवास धरा. आणि जसे की 11 मंगळवारच्या शेवटी जो 11वा मंगळवार असेल त्या 11व्या मंगळवारच्या दिवशी यथासांग 11 सुवासिनींना जेवण बनवून त्यांना सुवासिनींचा मान देऊन या व्रताची सांगता करावी. या व्रताची सांगता करताना त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य करणे गरजेचे आहे. आणि 11वा मंगळवार जर चतुर्थीच्या किंवा एकादशीच्या दिवशी येत असेल तर तो मंगळवार ग्राह्य धरू नका. त्याच्या पुढच्या मंगळवारी एक अधिक मंगळवारची पूजा मांडून त्या दिवशी सुवासिनींना बोलवून या व्रताची सांगता करावी. चला तर मग आजच्या सगळ्या व्रताची माहिती तुम्हाला मी अगदी योग्य प्रकारे सांगितलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर या व्रताबद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चला तर मग ओम काळेश्वरी.